मित्रांनो, जर तुम्हाला पण डाएट करायचं असेल, तर त्यासाठी कोणीही तुम्हाला मदत करणार नाहीये. तुम्हाला स्वतःच उठायचं सकाळी आणि स्वतःच बनवायचं आहे. सो उठा आणि कामाला लागा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन डे 3 मध्ये. दिवसातली पहिली मील माझी रेडी झालेली आहे आणि या मील मधला सगळ्यात टफेस्ट पार्ट म्हणजे ती अंडी. ही अंडी मला बिलकुल आवडत नाहीयेत. मी ती जबरदस्ती खातोय. तुम्हाला वाटत असेल हा खातो, बट मी जबरदस्ती खातो कारण मला बॉडी बनवायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही जिमला जात नसाल आणि एक्सरसाइज करत नसाल, तर लवकरात लवकर जिम जॉईन करा आणि एक्सरसाइज करा, कारण एक्सरसाइज करणे ही काळाची गरज आहे. आज माझा वर्कआउट आहे शोल्डर आणि ट्रायसेप्सचा. जर तुम्ही शोल्डरचा हेवी वर्कआउट करत असाल तर नक्कीच रिस्टबँडचा वापर करू शकता, त्यामुळे इंजुरीजचे चान्सेस कमी होतात. तर मी आज डंबल ओव्हरहेड प्रेसने शोल्डरची सुरुवात केली, त्यानंतर रो फ्रंट रेजेस घेतले, डंबल लॅटरल रेजेस घेतले, त्यानंतर रेअर डेल्टचा वर्कआउट केला आणि डंबल श्रग्स घेऊन शोल्डरचा वर्कआउट संपवला. आणि त्यानंतर ट्रायसेप्ससाठी केबल रोप पुश डाऊन आणि बोथ आर्म एक्सटेन्शन हे 2 वर्कआउट घेऊन पूर्ण वर्कआउट संपवला. वर्कआउट तर झालाय जोरात मित्रांनो, बट आहे ना, काल लेग्स मारले तर पाय दुखतात. जातो घरी आणि खातो मस्त. घरी जाताना मला लक्षात आलं की अंडी संपलेत, म्हणून मी अंडी घेतली. घरी येऊन नेहमीप्रमाणे चिकन बनवलं, आपली चिकन राईसची मील रेडी केली आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने टीव्ही बघितला आणि टीव्ही बघता बघता झोपून गेलो. मित्रांनो, प्रेप मध्ये सगळ्यात जास्त कंटाळा कुठल्या गोष्टीचा आहे तो सांगू का? सगळ्यात जास्त कंटाळा अंडी सोलायचा. या पोरीला बोललो मला अंडी सोलून दे, तर आज भाव खाते ती. कारण मी मखाना खाते. असं खायचं. मित्रांनो, तर आपला हा मित्र आलाय खूप दिवसांनी. हा बोलतोय चल कुठेतरी खायला जाऊ, पण मी आता आहे स्ट्रिक्ट डाएटवर. काय करू, खायला तर जाऊ नाही शकत, पण मी जाणार मित्राबरोबर. माझ्या एक डाएट कोक तरी पियेल. शेवटी मी डाएट कोकच घेतला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.